ओ वहिनी वहिनी कोण? राम राम. आहे का परशुराम? आहे का घरी? नाही तर आताच बाहेर गेलेत. बाहेर गेला वय. हे आमचं पुतणी आहे बर का. हा का? बसा ना बसा. आलीच होय. मग काय गाडी आणू? काय चहा बी नका आणू बर का. आपलं परशुरामची गाडी घ्यायला आलो होतो तसं, त्यामुळे म्हणलं आपल्या पुतणी आहे माझा, त्यासाठी सोयरीक बिरीक असली तर सांगाव त्याला. वर्गात असा एकदम आमचा म्हणजे आहे बर का, देखणं आहे, दिसाय चांगला आहे, उचपुरा आहे आणि शिक्षण बी चांगलं झालंय बर का त्याचं. हा डॉक्टर आहे, डॉक्टर गडी गुरांचा आहे बर का. पण सांगायचं डॉक्टर तसं आहे की नाही. अभिमान असतोय आम्हाला बी. तेच तुमच्यासारखीच बघा पोरगी, तुम्ही पण लय भारी दिसतात. म्हणजे भारीत ना. त्याला म्हणायचं बहीण वगैरे आहे का तुमची एखादी? नाही ना. नाही होय. बर बर बघा मग कोण नातेवाईकातली असली तर एखादी. हा हा बघू. हा हा हा. तुमचं काय शिक्षण बिक्षण झाले ना. झालं? नाही नाही झालं सगळ्यांचं तर. आता आम्ही तिसरी नापास आहे, मग काय आमचं शिक्षण आहे होय? काय शिक्षण विक्षण काय तुमचं? 10वी झाली ना माझी. 10वी झाली होय. 10वी शिकलेली बी चालेल ना आपल्याला, त्याला काय होते. पोरगी असणं महत्वाचं आहे. पोरगी असणं महत्वाचं आहे. हा विनोद करायची सवय याला. बाकी काय बरं झालंय तुमचं? हा. म्हातारीचं दुखत होतं तुमच्या? नाही हाय ना. हाय वय म्हातारी अजून? गावाला गेली. गावाला गेली. असण्याला महत्व आहे म्हातारी. गावाला जाऊ ना, तिकडे काशीला जाऊ. अहो ते तर काय सांगायचं तुम्हाला. आमची इथली एक म्हातारी होती, कशाला लय लांब तरी पाठवायची, गिरी तिकडं पंढरपूरच्या यात्रेला, तिकडं चुकून बसली. म्हाताऱ्याला कुलपाच्या चाव्या नाही माहिती का काय नाही माहिती, कुठं काय ठेवले. बाकी काही म्हणा बर का, पण आम्हाला आमच्या पोराचा अभिमान आहे. डॉक्टर असू माणसाचा नाही तर गुरांचा. माणसं जानवरच होती की आधी. झालं का? नाही झालं, शिक्षण झालंय त्याचं सगळं पूर्ण. आता फक्त पोरीसाठी थांबलोय आम्ही. एकदा पोरगी दिसली की गाड्याचं तिला बार उडून त्याच्या आईला त्याच्या. लाजलं कसं तिच्या आईला तिच्या. बाकी काय चाललंय मग तुमच्या गावात? चांगलंच आहे. सप्ता बिप्ता ठेवला होता का नाही यंदा? मला नाही सांगता यायचं, मी नाही बाहेर जात. बरे चांगली वड आहे बाय. आमच्या गावामध्ये सप्ताह होता यंदा, 50वं वर्ष होतं. पण ते सगळं चांगलं होतं. एक तबला वाजवणार काय बरोबर आणलं नव्हतं. याचा बापले भारी तबला वाजवतो. याच्या बापाला आम्ही बसावला तिथं तबला वाजवायला. ठाण 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 तबला वाजवत होता रातभर. नाही तर त्या आधी आईला तबला वाजवते का मांडी खाजीवते ते कळत नव्हतं. झालं का मग? झालं की सप्ताह झाला, सगळं कालेजी पंगत उरगली, सगळं उरगलं आमचं. जेवण भारी होतं. जेवण म्हणजे काय, हे तुझ्या आईला माणसांनी नुसती शाक भाजी होती, भात होता, बुंदी होती, सटकून घालून टरकून हागली ते. हा ते तर जाऊ द्या. सप्ताह बिप्ता सगळं चांगलं झालं आणि आमच्या डोक्या माग लागली ना कुरापत कांद्याचं. तुम्हाला माहिती असं ना आता? इकडे बघा, कांद्याचं माहिती असेल की तुम्हाला? अहो नाही माहिती मला काही. अहो काय सांगू तुम्हाला, आजकालच्या पोरीला असं शिकलेल्या शेतीत लक्ष नाही का काय नाही. कांद्याला इतकं बाजार पडलं, हे मारण्याचं 1000 पिशवी कांदं होतं. तसंच दिलं वाखरीत टाकून. आज ना उद्या बाजार घावरच की म्हणलं. झालं का मग? झालं कायचं, पाठवायच्या अजून वाखरीने कांदा. पुढच्याचा मूड आहे नाही काय कळून घ्यायचं आहे का? आता पुढच्याचं काय, व्यापाऱ्यांचा काय आपण विचार करायचा. व्यापारी त्यांचं ते बघून घ्यायचं, आपलं फक्त पैसे रोख आलं पाहिजे. पुण्यातले हाय बर का आपल्या कांद्यावाले ओळखीचं. बास्की कशाला 1000 पिशवी कांदा, बास्का काय करता ठेवून. कांद्याचा काही ज्यूस करून बसता. बाकी काही वाला बर का, पण वातावरणाने पक्क वाटोळ करून टाकलं कांद्याचं. जाता का नाही आता, उठता का नाही इथनं? बांधले खायला कांदा. थांबा, ती चिडली वय आता जा ना इथनं. जाऊ वय. आता वाखरी भरायले टाइम आहे अजून. आताच काय करतात? जा नाही तर मी बाटली घेऊन हाणीन आता. काय बाई माणसं आहेत, पाहुणा म्हणून बसून घेतला होता घडी. पण कसले बडांगे हानीत होतं मोकारच. काय बन माणसाचा मूड हाय नाही काय बघायची पद्धत फिदत हाय का नाही काय माहिती. पाहुणेत म्हणून काय मग डोक्यावर चढायचे पार बावळट कुठले.